नागपुरातल्या घटनेनंतर सत्ताधारी आणि विरोधकांकडून काय प्रतिक्रिया आलेली आहेत ते आपण पाहूया। आज आपण महाराष्ट्राला कुठे म्हणजे मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये इंटरव्ह्यू करण्याची आवश्यकता आहे। मुख्यमंत्र्यांचे नागपूर जळतंय म्हणजे किती दुर्दैवाची गोष्ट आहे। महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून तुम्ही विचार करा आणि ह्याला जबाबदार मुख्यमंत्री स्वतः आहेत असं माझं म्हणणं आहे, कारण मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी घ्यावी लागेल। ते स्वतः होम मिनिस्टर पण आहेत। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्वरित राजीनामा द्यायला हवा ही आमची मागणी। त्याचं कारण आहे की जे देवेंद्रजी फडणवीस हे राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री, तिसऱ्यांदा गृहमंत्री झालेत, त्यांना स्वतःच्या शहरातली जिल्ह्यातली एकूणच नाही का दंगल आटोक्यात आणता येत नाही। बाहेरून लोक आले आणि एवढ्या उशिरा जर ही घटना घडते आणि अशा पद्धतीनं जर घटना घडते तर याला निश्चितच त्याचं जे काही त्यांच्या जे एजन्सी आहेत यांच्या या एजन्सींचं किंवा त्या गृहमंत्रालयाचा अपयश आहे। सर्व जनतेशी मी भेटलेलो आहे। ज्या ज्या भागात कालची घटना झाली सर्वांचं हे मत आहे की थोडा प्री प्लॅन झाला आहे, प्री प्लॅनिंग करून हा प्रकार झाला असं जनतेचं म्हणणं आहे। गुप्तचर यंत्रणा झोपलेली का? जर नागपूरसारख्या गृहमंत्र्याच्या शहरात गुप्तचर यंत्रणा झोपलेली असेल, राजरोस एकमेकांवर दगडफेक केला तर पोलीस झोपलेली होती का? याचाच अर्थ प्रशासनावर गृह मंत्रालयाचा कोणताही अंकुश राहिला